उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट, स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा। राज्यातील शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा 15 जुलैला सत्कार, 56 लाख शेतकऱ्यांतर्फे सत्कार सोहळ्याचं आयोजन, कर्जमुक्ती योजना लागू केल्याबद्दल आभार व्यक्त करणार। ठाकरेंचे फुटीर आमदार सचिन आहेर यांचा सत्कार, विधान परिषद उपसभापतीपदी वर्णी लागल्यानंतर मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीमध्ये सत्कार सोहळ्याचं आयोजन। भिवंडीत ठाकरेंना धक्का, युवासेना प्रमुख मोहन पठाडेंचा शिवसेनेत प्रवेश, भिवंडीतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता। परभणीत महायुतीच्या 2 नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप, राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळेंचा स्मार्ट मीटर सक्ती आणि 1000 कोटींची बोगस कामं असल्याचा आरोप, तर ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भांबळेंवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीमध्ये 25,000हून अधिक वृक्षारोपण करण्यात येणार। भाजपकडून जिल्हाभर वृक्षारोपण मोहिमेची तयारी, नवनीत राणा यांनी बांबू गार्डन नर्सरीला भेट देत वृक्षारोपणाची केली पाहणी। एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात, विद्यार्थी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, सकारात्मक निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। चंद्रपुरात विद्यार्थ्यांचा आक्रोश सत्याग्रह, नीटच्या 22 आत्महत्यांवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, पेपरफुटीवर कठोर कारवाईचीही मागणी। बीडमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन, हेक्टरी 17,000चा पीक विमा, कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी। डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध, सांगलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसमोर डॉक्टरांची निदर्शनं, डॉक्टर सुरक्षा कायद्याची मागणी। जेजुरी अपघातातील वारकऱ्यांना दिलेला शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पूर्ण, मृत वारकरी भगिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत सुपूर्द, जखमी वारकऱ्यांनाही 50,000 आणि 25,000ची तातडीची मदत। बीडच्या गहिनीनाथ गडाकडून संत वामनभाऊ महाराज पालखीचं प्रस्थान, वारकऱ्यांचा पंतप्रधान सुरक्षा विमा उतरवला, कालच्या अपघातामध्ये 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यावर वारकऱ्यांना विमा कवच। बीडमधील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडाची दिंडी पंढरपूरकडे रवाना, महंत शिवाजी महाराजांची पावसासाठी विठुरायाकडे प्रार्थना। देशातील घाऊक किंमत महागाईमध्ये जूनमध्ये वाढ, मे महिन्यातील 9.68%वरून जूनमध्ये महागाई 9.87%वर, सरकारी आकडेवारीतून माहिती समजते। R3 म्हणजे तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा यावर्षी होणार नाही, सीबीएसईकडून स्पष्ट। R3चं मूल्यमापन फक्त शाळा स्तरावरील अंतर्गत परीक्षांद्वारे होईल। 10वीमध्ये R3 अनुत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्र मिळणार नाही, पुनर्मूल्यमापनाची संधी दिली जाईल। मुंबईच्या काळा चौकीतील अभ्युदय नगर इमारत क्रमांक 5च्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, सुदैवानं जीवितहानी नाही, इमारतीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। कल्याण पोलिसांकडून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, कल्याण ते कामाठीपुरा मार्गे थेट पश्चिम बंगालपर्यंत पसरलं होतं जाळं, मुख्य म्होरक्या तौफिकसह 25 वर्षीय मीता बारिकला बेड्या। माथेरानच्या हनीमून पॉइंटवर बिबट्याचं दर्शन, सीसीटीव्हीमध्ये बिबट्याची झडप, परिसरामध्ये भीतीचं वातावरण, वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी। सांगलीमध्ये कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर तरुणाची हत्या, जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय, चौघांनी हत्या केल्याचा पोलिसांना संशय। बीडमधील धुळे सोलापूर महामार्गावर मालवाहू ट्रॉलीचा अपघात, ट्रॉली उलटून डोंगराला धडकली। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या सीईओ पदासाठी माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांचा अर्ज, 3 दशकांचा प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थापनाचा अनुभव।